मधून काय समजते तुम्हाला? अनालिटिक्स म्हणजे काय? इनसाइट. अनालिटिक्स म्हणजे काय? अनालिसिस. आपण अनालिसिस करतोय. गुगल अनालिटिक्स कशासाठी वापरलं जातं? गुगल अनालिटिक्स वेब अनालिटिक्स टूल. आपल्या वेबसाईट वरती ट्रॅफिक कुठून येतंय, कसं येतंय, युजर बिहेवियर काय, किती लोक येतात आणि त्याच्यातले किती लोक काय करतात, आपल्या वेबसाईटला लाईक करतात, किती लोक हेट करतात, बाउन्स रेट कशामुळे वाढतोय, कोणती इमेज सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे, कोणतं पेज सगळ्यात पॉप्युलर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करता येते, चेक करता येते. रिअल टाइम ऍक्टिव्ह युजर किती येतं, सगळ्यात जास्त पॉप्युलर पेज कोणतं आहे, सगळ्यात जास्त अनहिट म्हणजे सगळ्यात जास्त लाईक न करणार किंवा सगळ्यात कमी विजिटर कोणत्या पेजवरती जातात, हे सगळं आपल्याला कसं समजेल. गुगल अनालिटिक्स गुगल अनालिटिक्स. आता आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आता आपण आपली वेबसाईट दिसायला चांगली आहे, पण त्याच्यावरती लोकच येत नसतील तर मग काय फायदा आहे का? तर ह्या वेबसाईटवरती टोटल किती ट्रॅफिक येते हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी एक टूल यूज करायचा असतो. त्याचं नाव काय आहे? शिकला का तुम्ही? तर त्यासाठी आपल्याला टूल यूज करायचं SEM रश. किती काय म्हणतात ना तो लेक्चर सांगा किती ट्रॅफिक येते आपल्या वेबसाईटवरती. लाईव्ह नाही बोलत, ट्रॅफिक किती येतं टोटल एका महिन्याचं, 30 दिवसात किती लोक आले आपल्या वेबसाईटवरती, किती झाले? 1800. बरोबर आहे का? चुकले. मग 1800 लोक जर महिन्याच्या आपल्या वेबसाईटवरती येत असतील तर त्याचे डेटा सायन्स पेजवरती किती लोक जात असतील? मग 1800 लोक जर माझ्या वेबसाईटवरती येत असतील तर त्याच्यातले लोक इन्क्वायरी फॉर्म किती भरत असतील? सांगा बरं. 1800 लोक जर माझ्या वेबसाईटवरती येतात तर मोबाईल यूज करून किती लोक येतात, डेस्कटॉप वरून किती लोक येतात माहिती का? काय चेक करताय? कसला रिव्ह्यू, ऑर्गॅनिक ट्रॅफिक किती आहे माझ्या वेबसाईटवरती? ऑर्गॅनिक म्हणजे कसं तो इंडियामधून किती लोक आले, कीवर्ड थ्रू किती आले, हे सगळं तिथं काय दिसतंय, ह्याच्यामध्ये दिसतंय टोटल ट्रॅफिक किती. तर ते कधीचं ट्रॅफिक आहे, एका दिवसाचं आहे का 4 दिवसाचं आहे, ते पण तुम्हाला कळलं. इथं काय करायचं मग, कधीचं करू मी आता, जून नंतर चेक करू. जून नंतर तुम्ही अपडेट करावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसते. एका दिवसाचं आपल्याला किती येतंय, 73 लोक येतात. तर म्हणजे 7 ते 21 2100 लोक आपल्या वेबसाईटवर येऊ शकतात. जसं त्यांनी सांगितलं तुम्ही काल टोटल 1900 लोक आपण पाहिले होते, टोटल ट्रॅफिक किती, टोटल ट्रॅफिक किती 1900. मग 1900 म्हणजे नियर अबाउट 2000 लोक आपल्या वेबसाईटवरती येतात. तर दिवसाचे किती लोक येतात, 65 ते 70 लोक एका दिवसाचे आपल्या वेबसाईटवरती येतात. मग जर 65 ते 70 लोक जर एका दिवसाचे आपल्या वेबसाईटवरती येत
तर किती लोक आपल्या वेबसाईटवरती इन्क्वायरी देतात, त्याचे 3%. मग 70चे 3% म्हणजे किती? दररोजची 1 किंवा 2 लीड आपल्याला वेबसाईटमध्ये येत असतील. मग जर माझ्या वेबसाईटचं ट्रॅफिक डबल केलं, तर अजून जास्त लीड येतील. तर ह्या गोष्टी आपल्याला अनालिसिस करायच्या असतात. तर हे अनालिसिस, वेबसाईट अनालिसिस. आता ऑर्गॅनिक ट्रॅफिक किती येतंय, सोशल मीडियाला पाहून किती लोक आपल्या वेबसाईटवरती येतात, किंवा जर ह्याच्या मित्रांनी जर तुला लिंक पाठवली, तर तू पण त्याच्यावरती क्लिक करून येतोय का? किंवा आपण जॉब वगैरे टाकला होता, त्याच्यातून किती लोक आपल्या वेबसाईटवरती आले, हे सगळं अनालिसिस करणं कोणाचं काम असतं? Google Analyticsचं काम असतं. तर ते कसं करायचं? मी काल तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला सांगितलं होतं. पण काल काय नव्हतं आपल्याकडे? काय नव्हतं? चार्जर नव्हतं, म्हणून रेकॉर्डेड झालं नव्हतं. तर मी परत एकदा क्रिएट करून दाखवतो. Googleवरती जायचं आणि Google Analytics टाकायचं. काय टाकायचं? Google Analytics. Google Analytics वरती क्लिक केलं. Google Analytics वरती क्लिक केल्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर तुमचं जे ओल्ड अकाउंट असतं, जर तुम्ही क्रिएट करून ठेवले, त्याचा डॅशबोर्ड आहे तो. झाले का? इथं ऍक्टिव्ह युजर किती, इथं हा काय ओपन केलाय मी, नवीन डॅशबोर्ड क्रिएट केला. काय केलेलं आहे? काल आपण हा डॅशबोर्ड क्रिएट केला होता. ऍक्टिव्ह युजर किती, इथं इव्हेंट काउंट किती आहे, की इव्हेंट्स किती, इथं न्यू युजर किती, इथं हे सगळं कुठं दिसणार आहे? तुम्हाला इथे दिसणार आहे. हा काय आहे? डॅशबोर्ड. पण मला अजून नवीन एखादं वेबसाईट माझ्याकडे आली अनालिटिक्ससाठी, तर ती नवीन वेबसाईटचं मला अकाउंट कसं क्रिएट करायचं, तर ते जर करायचं असेल तर कसं करणार तुम्ही? इथे दिसते का? ते काय होतं, इन्स्पायरिंग अकॅडमीचं काय केलेलं अकाउंट. तर तुम्हाला सेम तसं जर अकाउंट क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा जर मला हे काय करायचं आहे, युजर वापरायला द्यायचं आहे, हे NMB प्रायव्हेट लिमिटेड Google Analytics अकाउंट द्यायचं आहे, तर तुम्ही इथं सेटिंगमध्ये जा आणि इथून जाऊन तुम्ही ऍडमिनचा ऍक्सेस दिसते का तुम्हाला? तर तिथे जाऊन काय करू शकता, ऍक्सेस देऊ शकता. तिथे दिसते अकाउंट ऍक्सेस मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये जायचं आणि अकाउंट ऍक्सेस मध्ये जाऊन तुमचा ईमेल आयडी टाकायचा. दिसते का? तिथं प्लस साइन वरती जा आणि प्लस साइन वरती जाऊन ऍड युजर. तिथं तुम्हाला एडिटर बनवायचं आहे, ऍडमिनिस्ट्रेटर बनवायचं आहे, अॅनालिस्ट बनवायचं आहे, सगळ्या गोष्टीचे इथे टाकतो NMB PPT @gmail. ऍडमिनिस्ट्रेटर बनवतो आणि ऍड करायचं. तर काय होईल, NMB प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com ह्या अकाउंटवरून सुद्धा आपण काय करू शकतो, किती ट्रॅफिक येते तिकडे पण मला काय दिसेल, तर कसं ऍड करायचं सगळ्यांचं म्हणलं. पण पहिली गोष्ट असते क्रिएट करणं. आता आपल्याला काय करायचंय, अकाउंट असं हे जे अकाउंट कसं क्रिएट करायचंय हे समजून गरजेचं आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, तर क्रिएट वरती जातो. इथं काय करायचं, मला प्रॉपर्टी क्रिएट करायची का अकाउंट क्रिएट करायचंय? अकाउंट क्रिएट करायचंय. प्रॉपर्टी म्हणजे कसं आहे ना, सब टाईप क्रिएट होतो. प्रॉपर्टी म्हणजे कसं, अकाउंटची प्रॉपर्टी सब टाईप अकाउंटची प्रॉपर्टी. म्हणजे सपोज एक अकाउंट आहे माझं, कोणतं बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये डिजिटल NMB नावाची काय वेबसाईट ऑलरेडी अकाउंट क्रिएट करून ठेवली. पण आपल्याला काय करायचं, दुसरं जे अकाउंट आहे, कोणते पाटीलचं असेल किंवा दुसरं आपल्याकडे आदित्य बिर्लाचं असेल किंवा दुसरं लाईट असेल, त्याचं जर मला काय करायचं ऍड करायचं, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर्टी क्रिएट करून त्याचं करू. आता हे कशासाठी करतोय आपण अकाउंट क्रिएट, आपल्याला आपल्या अकाउंट म्हणजे कसं एक माझं एकच ईमेल आयडी NMB प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com, पण आपले क्लायंट किती तिथं 70 आहेत. मग प्रत्येकासाठी वेगवेगळा ईमेल आयडी वापरायचा आहे का? नाही. एकाच ईमेल आयडी वरून तुम्ही काय करू शकता, अकाउंट क्रिएट करू शकता मल्टिपल, आणि त्याच्या काय करू शकतो, प्रॉपर्टी क्रिएट करू शकतो. म्हणजे सपोज NMB प्रायव्हेट लिमिटेडचा ऍप पण आहे आणि अकाउंट पण आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट वर डबल क्रिएट करायची गरज आहे का? त्याच्या आतमध्ये प्रॉपर्टी क्रिएट. हे वेबसाईट नाही बनवत, हे Google Analytics
Google Analytics म्हणजे काय? आपण एक अकाउंट क्रिएट करलं, तर त्याच्यावरती आपल्या वेबसाईटवरती किती लोकं येतात, कुठून येतात, त्याचे डेमोग्राफिक काय आहे, एज ग्रुप काय आहे, जेंडर काय आहे, हे सगळं आपल्याला कशामध्ये समजणार आहे Google Analyticsच्या अकाउंटमध्ये. ते तुम्हाला आता एक युजर दाखवला, न्यू युजर तो एक डॅशबोर्ड होता. पण आता आपल्याला नवीन क्रिएट करायचं आहे म्हणून मी काय केलं, क्रिएट वरती क्लिक केलं, अकाउंट क्रिएट. तर पहिलं काय अकाउंटचं नाव द्यायचं. मग अकाउंटचं नाव काय देणार तुम्ही इथं NMD दिलं. तुम्हाला काय मेजर करायचंय? Google प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस बद्दल इन्फॉर्मेशन मेजर करायची का काय करायची? टेक्निकल सपोर्ट पाहिजे, मॉडेलिंग पाहिजे, हे तुम्ही तिथं सिलेक्ट करा तुम्हाला जे पाहिजे ते. मी काय करतो प्रॉपर्टीचं नाव. प्रॉपर्टी म्हणजे काय मी अकाउंट क्रिएट केलंय आणि त्याचं काय नाव दिलंय प्रॉपर्टी. काय नाही म्हणणार NMD आता ह्याच्यामध्ये काय करायचं मला सगळी डिटेल करायची. मी कोणत्या कंट्रीमध्ये जातो? इंडिया. नंतर टाइम झोन काय? कंट्री करन्सी कोणती? हे Google Analytics कशासाठी यूज केलं जातं? ब्लॉगला पण कनेक्ट करू शकतो आपण. जर एखादी वेबसाईट YouTubeला पण कनेक्ट करू शकतो. YouTubeवरती किती लोकं येतात, कोणत्या ग्रुपचे येतात, कोणत्या व्हिडिओपासून मला किती अर्निंग होते. मग त्यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पाहिजे, इंडियन रुपीजमध्ये पाहिजे, आपल्याला समजण्यासाठी तर ते आपण काय करू शकतो, इंडियन रुपीज करू शकतो. नंतर नेक्स्ट करायचं सिलेक्ट. कोणती कॅटेगरी आपली? एज्युकेशन. जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये आपली कंपनी किती मोठी आहे? मीडियम लेव्हलची 11 ते 100. तर ते प्रॉपर तुम्ही सिलेक्ट करा. आता इथे तुम्हाला हे जे Google Analytics यूज करायचंय, ते कशासाठी? मला हे एनालिसिस करायचंय. तर ते माझं ग्रोथ होण्यासाठी करायचंय, लीड जनरेट करण्यासाठी करायचंय, काय करायचंय? सेल्स वाढवण्यासाठी करायचंय, अंडरस्टँड ॲड ट्रॅफिक करायचंय, काय मला मेजर करायचंय? फक्त एवढंच करायचंय, एवढंच करा. तुम्हाला काय करायचंय? ड्राईव्ह सेट करायचं आहे. एक ऑर्डर केलं तर बाकीचे काढतील. क्रिएट केली, प्रॉपर्टी क्रिएट झाली. आता माझा क्वेश्चन असा विचारला जातो, डू यू नो हाऊ टू कनेक्ट Google Analytics into वेबसाईट? तर Google Analytics हे वेबसाईटला कसं कनेक्ट करायचंय? तर पहिले Googleवरती जायचंय, Google Analytics टाकायचंय, त्याच्यामध्ये अकाउंट क्रिएट करायचंय, प्रॉपर्टी क्रिएट करायचंय, प्रॉपर्टीचं नाव द्यायचंय आणि क्रिएट वरती जायचंय. हे तुम्ही काय करायचंय? टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आणि आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन. आणि ह्याच्यामध्ये काय करायची? स्ट्रीम बनवायची. मग तुम्हाला जे बनवायचंय, आता बघा पहिले अकाउंट क्रिएशन, प्रॉपर्टी क्रिएशन, बिझनेस डिटेल टाकल्या, आपला बिझनेस कोणता आहे, कॅटेगरी टाकली, नंतर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह हे जे Google Analytics आहे आपण कशासाठी वापरतो ते टाकायचं आणि आपण इथून डेटा कलेक्शनची प्रोसेस आहे. आपण Google Analytics काय करू शकतो? डेटा कलेक्ट करून मार्केटिंगसाठी यूज करू शकतो. जर माझ्या जर वेबसाईटवरती जर 17 ते 25 वयोगटातील जर लोकं येत असतील, तर मग मी माझी ज्यावेळेस नेक्स्ट टाइम ॲडव्हर्टाइजमेंट करेल, फक्त मी काय करेल 17 ते 25 पर्यंत डेमोग्राफिक एज ग्रुप ठेवेल. ठीक आहे. तर तिथं काय करणार मी? इथं Android ॲपबद्दल ॲनालिसिस करायचंय का iOS ॲपबद्दल करायचंय? वेबसाईटबद्दल तर वेबसाईट. कोणत्या वेबसाईटबद्दल करायचंय? तर ती वेबसाईट तुम्हाला काय करायचंय? ही वेबसाईट करायची, कॉपी करायची. आता इथे काही लोकं काय करतात, एवढं टाकतात आणि इथं कंट्रोल करतात आणि इथं काय करतात, या स्ट्रीम नेम टाकल्यानंतर ते NLP टाकलं. नाव काय पण टाका, काय प्रॉब्लेम. पण आता काही लोकं मला परत फोन करतात, म्हणतात सर इनव्हॅलिड URL तिकडे दिसत नाही तुम्हाला. इनव्हॅलिड URL काय? ऑनलाईन वाल्याला समजतंय का? काय केलं आपण बघा.
नाव दिलं, टर्म्स अँड कंडिशन्स केलं, प्रॉपर्टीचं नाव दिलं, कोणत्या कंट्रीमध्ये किंवा कोणत्या करन्सीमध्ये, इंडोनेशियन, इंडियन रुपीज, इंडियन, नेक्स्ट केलं. स्मॉल स्केल दाखवायची, मीडियम स्केल दाखवायची, इथे सिलेक्ट वन केलं, एज्युकेशन, जॉब्स अँड एज्युकेशन, नेक्स्ट सिलेक्ट केले, प्रॉपर्टी कोणती पण, टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केली, आय डू नॉट ऍक्सेप्ट केलं तर पुढे जाणार, वेबसाईट सिलेक्ट केली आणि वेबसाईट सिलेक्ट केल्यानंतर इथे वेबसाईट इथं कॉपी करून टाकली, इथे एरर येत होते, काय एरर आली याचं मी तुम्हाला कारण विचारलं होतं, समजा कारण HTTPS जवळ आहे, इथं पण कारण हे काय करायचं, आता एरर येणार आणि काय एरर, तर मी तुम्हाला काय शिकवलं, वेबसाईटची स्ट्रिंग कशी बनवायची, आपल्या गुगल एनालिटिक्सचा जो कोड आहे तो काय करावा लागेल, वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये बदल टाकावा, मग इथं काय केलं मी सेटअप गुगल टॅग केलं, एखादा माणूस फेसबुकवर वेबसाईटवरती आला, एखाद्या माणसाने आपल्या वेबसाईटचं होम पेज 10 मिनिटं पाहिलं, आपल्या वेबसाईटवर लगेच रिटर्न केला, हे आपल्याला गुगल एनालिटिक्समध्ये कसं समजेल, कारण जो गुगल एनालिटिक्सचा कोड असतो तो आपण कुठे टाकतोय, वेबसाईटच्या हेडर सेक्शन मध्ये टाकतोय. मी तुम्हाला जर एखादा क्वेश्चन विचारला, लालबागचा गणपती कोणत्या साली स्थापन झाला, माहिती तुला, काय माहिती, मी तुला सांगितलं 1957 पासून लालबागचा गणपती स्थापन झाला, आता मी तुला आता परत क्वेश्चन विचारला, लालबागचा गणपती कधी स्थापन झाला, तो आन्सर सांगू शकतो, का सांगितलं तू, आणि तुला सांगितलं ते तू पुढे स्टोर करून ठेवतो तुझ्या मेमरीमध्ये, तसंच की हे आपल्याला जे कोड आहे हा कोड क्रिएट करून करायचा आहे वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये, ज्या पण गोष्टी जे पण लोक वेबसाईटवरती गेले तर ते सगळं कुठे कॅप्चर आहे, आपल्या गुगल एनालिटिक्स, वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आहे, मॅन्युअली इन्स्टॉल करायचं आहे, हा कोड क्रिएट करायचा आणि तो कॉपी करून वेबसाईटच्या पुढे टाकायचा आहे. हॅलो सर, हॅलो, तो कोड जो आहे तो आपण पण टाकू शकतो ना वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये, ते हा कसं टाकायचं ते सांगा ना. तर कॉपी करून आता काय करायचं, हा कोड डेव्हलपर करायचा, डेव्हलपर काय करायचं, वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये टाकायचं आणि वेबसाईटच्या हेडर सेक्शनमध्ये टाकला एवढंच आहे, हा कोड हो बरोबर, हा कोड आपण आता काय करायचं माहिती का, वेबसाईटचं काय करायला लागतं, हेडर सेक्शन ओपन करायला, एक वेबसाईटचं हेडर सेक्शन कसं ओपन करायचं हा त्यांचा क्वेश्चन आहे, तर याच्यासाठी तुम्हाला वर्डप्रेसचे ऍक्सेस लागते किंवा वेबसाईटचं काय लागेल, एक वेबसाईट लागते, सपोज आपल्याकडे वेबसाईट आहे पण आपल्याकडे आपल्या वेबसाईटचं काय नाही का ऍक्सेस नाही का, तर तिथे डॅश द्या आणि काय करा WP डॅश ऍडमिन द्या. आता जे लोक वेबसाईट कशामध्ये होते, प्रॅक्टिकल होते त्या लोकांना समजेल, ज्या लोकांना नव्हते त्यांना काहीच नाही समजणार, इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा, काय टाकायचं, युजर नेम आणि पासवर्ड, फॉर एक्झाम्पल मी टाकलं gmail.com आणि त्याच्या खाली काय टाकलं, पासवर्ड टाकला, आता पासवर्ड मला माहिती आहे, हे जेव्हा लॉग इन होतं त्यावेळेस तुमचं काय होतं, कोड ओपन नाही होत, वर्डप्रेसचं लॉग इन डेटा, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर थीम चेंज करायची, तुम्हाला पेज वर काय
सेक्शन ओपन करायचंय तर त्यासाठी प्लगइन सर ते NMD ची वेबसाईटचे हे असेल ना, कोड असेल ना. ऑल इन वन SEO किंवा मग काय असतं SEO या यूज करावं लागतं. मग तिथे हेडर सेक्शन मध्ये ते कसं टाकायचं, कॉपी करायचा गुगल अनालिटिक्स ते दाखवाल का? त्याच्यावरती ओपन करायचं नाही ना. किंवा तुम्ही कोणता पण बोर्ड ओपन करा आणि वरती तिथे टाका तरी पण NMD वेबसाईटचा कोड ऑलरेडी टाकलेला एक सरांनी ती फिल्म प्रोडक्शनची वेबसाईट बनवून तुमच्याकडे आहे का दाखवली. वेबसाईट त्याचं असेल ना. मला ईमेल एकदा चेक करतो मी. हा माझ्याकडे ऍक्सेस नाही, डेव्हलपरकडे ऍक्सेस आहे का? ते निखिल सरांनी दाखवलं ते त्याचे ऍक्सेस नाही. तुमच्याकडे ऍक्सेस ठीक आहे, चालेल. आपण याचं प्रॅक्टिकल बघू हेडर सेक्शन मध्ये कसं टाकायचं. आता मी तुम्हाला फक्त जे कसं दिसतंय ते टाकायचं. फक्त आपला क्वेश्चन कसा राहिला हेडर सेक्शन ओपन कसं करायचं हे काही आवड काम आहे. जसं आपण ब्लॉग मध्ये कसं टाकतो कोड कॉपी पेस्ट करायचं, कुठं पण दिसेल एंटर बटन सुद्धा प्लेस नाही करायचं, डायरेक्ट त्याच्यामध्ये पेस्ट करायचं. कॉपी केलं डिस्क्रिप्शन टाकायचं शिकवलं सेम तसंच त्याच्यामध्ये पुट करून टाकलं आणि अपडेट केलं. हो 24 तासाच्या आतमध्ये कनेक्शन होऊन जातं. 24 तासामध्ये किती लोक आले, काय लोक आले तुम्हाला दिसायला चालू आहे. तुम्हाला कोड क्रिएट करायला काय प्रॉब्लेम नाही लागला. कोड क्रिएट करण्यात काय प्रॉब्लेम नाही. कसा कोड क्रिएट केला आपण किंवा मग तुम्ही पहिले तो कॉपी केला पण तो कसा क्रिएट केला ते समजेल का तुम्हाला. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेबसाईटचा कोड अलग अलग जनरेट होत असेल ना. पण तुम्ही करू शकता. मेलवरती जायचं आणि इथं काय करायचं, तो कोड कॉपी केलेला आहे तो इथं पेस्ट करायचा. ह्याच्यामध्ये थोडं जर चुकलं तर तुमचं सगळं हा कोड तुम्ही त्याला हे गुगल टॅग्स म्हणून लिहिलेलं आहे. हे सगळं ते लिहिलेलं आहे google-manager.com हे सगळं कोड आहे आणि ChatGPT वरती भेटणार कुठं भेटणार आहे हा तिथून जनरेट करावा लागतो. समजलं ना. हा हो प्रत्येक वेबसाईटचा अलग अलग जनरेट होतो. तुम्ही जर एका तुम्ही जर कोड क्रिएट केला माझ्या NMD प्रायव्हेट लिमिटेडसाठी ईमेल आयडी साठी, जर एखाद्याने दुसरा आपले gmail.com साठी कोड जनरेट केला तर त्याला पण कोड काय होणार आहे चेंज होणार आहे. आता गुगल ऍनालिटिक्सचा कोड जनरेट झालेला आहे आपला कुठपर्यंत आलो होतो इथपर्यंत आलो होतो. आता हा काय करायचा आहे टेस्ट आणि इन्स्टॉलेशन. आता इथे स्टेप पण लिहिलेले तुम्हाला जर कसं हे करायचं ना तर त्याचे स्टेप बाय स्टेप गाईड्स पण करता येईल. कुठं जायचं काय करायचं. नाहीतर मग दुसरं सगळ्यात सिंपल काय करा माहिती का, एवढा मोठा कोड करण्यापेक्षा इथे जो आयडी दिसतोय ना हे एवढा कॉपी करा आणि हाच तुम्ही पुढे करा हेडर सेक्शन मध्ये कॉपी करा. हेडर सेक्शन मध्ये उद्या मी काय करतो डेव्हलपर कडून ऍक्सेस घेतो आणि तुम्हाला हा कोड आहे तो तुम्हाला काय करेल हेडर सेक्शन मध्ये कसा टाकायचा आणि ते कनेक्ट कसं करायचं ते पण समजेल. त्यांनी काय केले मॉडिफाय इव्हेंट्स क्रिएट कस्टम इव्हेंट तुम्हाला जर इव्हेंट वगैरे जर काही क्रिएट करायचं असेल किंवा तुम्हाला इन्स्ट्रक्शन पाहिजे असेल तर व्ह्यू इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला ते कसं कसं करायचं
साइड इन वर्डप्रेस एडिटरमध्ये जायचं. हे आपल्याला माहिती कसं करायचं. म्हणजे सांगितलं ना, हे सगळं माहिती. प्लगइन्समध्ये जायचंय, कोणतं प्लगइन्स ऍड करायचंय. दिसतंय का? साइड इन नावाचं प्लगइन ऍड करायचंय. त्याच्यामध्ये काय करायचं, साइन इन करायचंय, लॉग इन करायचंय, गुगल एनालिटिक्सचं ओपन करायचं, त्याच्यामध्ये पोस्ट कोड करायचा आहे. आता डिफरंट काय असतात हे पण असतात. नंतर आपल्याला पेजवर वेबसाईटवरती स्कॅन करायचं आहे आणि तिथून पण आपल्याला काय होईल, ते कनेक्ट झाले का नाही ते दिसतंय. एकदम सिंपल प्रोसेस असते, त्याच्यामध्ये काय आवडत नाही गुगल एनालिटिक्समध्ये. मेन अनलिमिटेड काय आहे, आपल्याला ते वाचता आणि लिहिता आलं पाहिजे. ते लोक कुठून कसे येतात, काय येतात ते समजलं. नेक्स्ट बेसिक आता झाला. डेटा कनेक्शन इज पेंडिंग म्हणजे अजून झालं नाही. आता तुम्ही जर तुमच्या लोगो याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा डॅशबोर्ड रेडी करा. झालं. आता याच्यावरती तुम्हाला डॅशबोर्ड क्रिएट झालाय. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह युजर दिसतात, इव्हेंट काउंट दिसतोय, इव्हेंट की इव्हेंट दिसतात, हेवी युजर दिसतात. तिथून तुम्ही रिपोर्ट करू शकता, असिस्ट करू शकता. नंतर रिपोर्ट वरती दिसतात. त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू किती आहे, ड्राइव्ह सेल्स किती झालाय, ई कॉमर्स वेबसाईटवरती किती आलाय, ई कॉमर्सचे प्लगइन मधून किती झाले, कोणत्या डेटला किती कस्टमर आले, हे आपलं 0 का दिसतंय सगळं. कारण आपण नुसतं अकाउंट क्रिएट केले, ते वेबसाईटला कनेक्ट नाही केले, फक्त कोड क्रिएट केलाय. तर आपण एनएलडीच्या वेबसाईटवरती तुम्हाला काय करतो, डिटेल दाखवतो की वेबसाईट कशी दिसते. तुम्हाला पाहिजे गुगलवरती जा आणि काय करा, गुगल एनालिटिक्स टाका. लॉग इन करा, साइन इन टू गुगल एनालिटिक्स करा. आता तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट दिसायला लागतील. डेटा केलेले आहे, दिसायला लागले. टोटल किती लोक आले आपल्या वेबसाईटवरती, हा रिपोर्ट लास्ट 30 डेजचा आहे. आजच्या दिवसात किती लोक आले टुडे, 55, 60, 72 किती आले, 24 लोक आले. किती आले, इव्हेंट काउंट, इव्हेंट काउंट म्हणजे ऍक्टिव्हिटीज किती झाल्या इव्हेंटवरती, बॅकलिंक्स वगैरे किती काउंट आले होते, कोणत्या पेजवरून कोणत्या पेजवरती गेले, युजर किती आले, टोटल ऍक्टिव्ह युजर किती किती आले, 24 आले होते. त्याच्यामध्ये नवीन किती आले होते, जसं की मी आता वेबसाईटवरती गेलो होतो, मी तर त्याच्या आधी पण गेलो होतो, 2015-17 पण गेलो होतो, 2019 पण गेलो होतो, काल पण गेलो होतो, आज पण गेलो होतो. मी तरी युजरमध्ये टोटल दिवसाचे 24 लोक जर आले आपल्या वेबसाईटवरती, तर त्याच्यात किती लोक इन्क्वायरी फॉर्म भरतील, 1 किंवा 2, मॅक्सिमम 3 लोक, कमीत कमी 2 लोक, 10% कन्वर्जन जर पकडलं तर. आपल्या आता किती लोक आहेत आपल्या वेबसाईटवरती ऍक्टिव्ह, 3 लोक आहेत. आणि ते कुठून येतात, पुण्यावरून येतात, दिल्लीवरून येतात, गुजरातवरून येतात, पुण्यावरून येतात. सगळे लोक दिसले आपल्याला, कोण कुठून आले ते 3 लोक, इंडियामधून येतात. दिसते सगळ्या गोष्टी. परत आता तुम्ही खाली रिपोर्ट बनवा, ऍक्विजिशन त्याच्यामध्ये overview. टोटल किती लोक आले,
युजर किती म्हणजे जेवढे नवीन आले ते सगळे नवीन 29ला किती आले होते बघा सर 6ला किती आले म्हणजे एका वीकमध्ये किती आले ते दिसते ऍक्टिव्ह युजर याच्यामध्ये 2 येतात ऑर्गॅनिक सर्च करून किती लोक आले 1000 टोटल किती येतात 1900 ऑर्गॅनिक सोशल मीडिया मधून किती आले 994 त्याकडे किती आले वेबसाईटचे नाव टाकून पेड ऍड पासून किती आले म्हणजे गुगल ऍड पासून किती लोक आले आपल्याला ज्या लोकांचे अनसाइट म्हणजे इनकॉग्निटो मधून किती लोक आले आपल्या वेबसाईटवर पेड सोशल मीडियाचे ऍडव्हर्टाइजमेंट ऑर्गॅनिक व्हिडिओ पासून किती आले सगळं इथे दिसते व्हिडिओ ट्रॅफिकमध्ये गुगल मधून किती आले 1000 इंस्टाग्राम मधून किती आले युट्यूब मधून किती येतात फेसबुक मधून किती येतात हे फेसबुक आणि आय जे आपल्यासाठी काही कामाचं नाही ते लोक येत नाही वेबसाईटवरती कशामुळे येत नाही ते चेक करा त्याच्यावरती जास्त फोकस लिंक्डइन पण असते सोशल मध्ये पण तिथून काही येतच नाही म्हणून ते दाखवतच नसेल सगळ्यात जास्त गुगल सेकंड इंस्टाग्राम युट्यूब युट्यूब मधून खूप कमी ऑप्शन काय पुढे ऍक्टिव्ह युजर सेशन एंगेजमेंट केलं म्हणजे आता ऍक्टिव्ह युजर किती एका महिन्यामध्ये सेशन म्हणजे काय आता एक 8 काय झालं 800 लोक माझ्या वेबसाईटवरती आले त्यांनी आल्यानंतर त्यांनी फक्त होम पेज पाहिलं होम पेज मधून तो अबाउटच्या पेजवरती गेला म्हणजे एक सेशन आलं नंतर अबाउट कोर्सेस मध्ये गेला नंतर अजून वाढणार सेशन तुमचे वाढतच जाणार म्हणजे आवडीच ऍड ते 2 लोक पेज पाहतात एक तर होम पेज मधून किंवा एखादा डायरेक्ट कोर्सेस सर्च करून आला डेटा सायन्स कोर्स शिकून त्याच्यावरती त्यांनी क्लिक केलं एक तर तुझं ऑनलाईन पूर्ण कॉन्टॅक्ट त्याच्या पेजवरती नाहीतर मग होम पेजवरती तिथून डायरेक्ट करतो ऍव्हरेज किती लोक पाहतात आपल्या पेज 1.5 पेजेस किंवा 2.5 पेजेस जास्तीत जास्त लोक पाहतात पण ते कोण पाहतात तर त्याच्यामध्ये पण आपल्याला समजतं एका मंथमध्ये किती येतात हे फक्त दिवसाचं पाहिजे एका दिवसाचं पाहिजे तर एका दिवसाचं पण वीकचं पाहू शकतो जर तुम्हाला रिपोर्ट बिल्ड करायचं असेल तर तुम्ही इथून बनवू शकता कस्टमाइज ऍक्विजिशन रिअल टाइम एक मॅटर करतं आपल्याला आणि ऍक्विजिशन आता ऍक्टिव्ह युजर किती तर तुम्ही जर आता एनएफटीचं काय करा वेबसाईट लॉग इन करा तर वाढत जाते कमी होत जाते तुम्ही जर अबाउटच्या पेजवरती आलात तर त्या अबाउटच्या पेजवरती दाखवतो रिटर्निंग युजर किती त्याच्यामध्ये 240
आपल्याला ऍक्टिव्ह युजरची झालेली दिसते. वाटते का ऍक्टिव्ह युजर बघा. तर हे मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला काय केलं जातं, गुगल अनालिटिक्सचा यूज केला जातो. मी ऍड केला गुगल, कुठून लोक येतात, इंडियामधून किती येतात ते दिसतात ना, कुठून कुठून येतात ते पण दिसतं सगळं. हे बघा, पुण्यामधून सगळ्यात जास्त आहेत, नागपूरमधून सगळ्यात जास्त आहे, पिंपरी चिंचवडवरून किती येतात, कोल्हापूरवरून किती येतात, इंग्लिशवाले किती लोक येतात, हिंदीवाले किती लोक दिसले सगळ्यांना. आता तिथे डेमोग्राफी डिटेलमध्ये पण आहे. डेमोग्राफी म्हणजे काय येतं, बाहेरच्या कंट्री मधलं तर काय फायदाच नाही आपल्याला. मग आपल्याला बाहेर रन करायची काय, मॉनिटायझेशनचं तर आपल्या वेबसाईटला नाही, ई कॉमर्स आपल्या वेबसाईटला नाही, पण अमेझॉन फ्लिपकार्ट सारखी जर ई कॉमर्सची वेबसाईट असेल तर एका यूज मधून किती पैसे भेटले, परचेस रेव्हेन्यू किती झाला, टोटल रेव्हेन्यू किती जनरेट झाला, हे पण ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त गुगल अनालिटिक्स यूज केले. तुम्ही जर ऍड रन केली, आपण वेबसाईट आपण त्याच्यामध्ये वगैरे त्याचा काहीच नाही ऍक्सेस दिला आपण. आपल्या वेबसाईटवरती काय डायरेक्ट पोस्ट विकत घेऊ शकतो का आपल्या वेबसाईटवरती जाऊन, नाही घेऊ शकत ते. टोटल परचेस रेव्हेन्यू किती झालाय, टोटल रेव्हेन्यू किती झालाय, जर आपण तिथं रिझर्वेशन वगैरे जर ऑप्शन टाकलं तर ते पण दिसेल. परचेस जर्नी समजते म्हणजे एवढे इन डिटेल मध्ये जाऊन समजते. त्यांनी जर परचेस केलंय तर त्याने आधी काय पाहिलं, कुठून कसं आला, कसं पेमेंट केलं, ऍड टू कार्ट आधी केलं, लगेच पेमेंट केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ई कॉमर्स मध्ये दिसते. ट्रॅफिक ऍक्विजिशन, ट्रॅफिक ऍक्विजिशन खूप इम्पॉर्टंट आहे, बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाही. एक तर ओव्हरव्ह्यू, रिअल टाइम आणि ट्रॅफिक ऍक्विजिशन. डे वाईज 27 जूनला किती ट्रॅफिक आलं कोणत्या चॅनलवर, पेड मधून 24 आलं, टोटल 94 इथं दिसतंय. ऑर्गॅनिक किती आहे, 1000. ऑर्गॅनिक सोशल मीडिया किती येतात आपल्याला रील वगैरे, डायरेक्ट किती लोक येतात, पेड ऍडव्हर्टाइजमेंट मधून एवढा काय फायदा होतोय का, पेड सोशल मीडिया मधून काय फायदा होतो, ऑर्गॅनिक व्हिडिओ मधून काय होतंय, रेफरल किती येतात, रेफरल कोणी काय येतात, या सगळ्या गोष्टीचा अंदाज करून आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागतं. अजून कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. त्याच्यामध्ये कसं आहे आता एसईओ, एसीएम, गुगल ऍड, हे आता जसं आपण शिकलो गुगल ऍड, हे गुगल ऍड, गुगल ऍनालिटिक्स, गुगल ऍड म्हणजे काय ना, फक्त पेड ऍडव्हर्टाइजमेंट
सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये Instagram, Facebook, Twitter, LinkedIn, Snapchat, आणि SEO मध्ये वेबसाईटला ऑर्गॅनिक पद्धतीने कसं रँकिंग करायचं, ऑन पेज, ऑफ पेज, ते करायचं. नंतर वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये HTML, CSS, JavaScript, WordPress आणि ड्रॉपशिपिंगचे ते का पूर्ण ते सगळे ते शिकवणार होते. शिकवलं. नंतर तुम्हाला आहे ना प्रोग्रामॅटिक ॲडव्हर्टाइजमेंट शिकवली जाते. नंतर परफॉर्मन्स मार्केटिंग शिकवली जाते. जून वेबमधून वेबसाईट कशी बनवायची ते शिकवलं जातं आणि Canva शिकवलं जातं. नंतर VN शिकवलं जातं आणि फोटोशॉप शिकवलं जातं. वर्डप्रेसमध्ये वेबसाईट Canva वगैरे असतील. Canva वगैरे Canva नॉर्मल कधी फोटोग्राफी साईड वगैरे फोटोशॉप फोटोशॉप साईड आता ह्याच्यामध्ये कसं आता मला युजर पाहिजे. आता सध्या नागपूरवरून किती युजर